गेला की दुसऱ्या शेळ्यांना ते होणार नाही. ठीक आहे, थोडी थोडीशी काळजी घ्यायची. आता सर तर बहुतेक शेळीला आहे तसंच झालं. शेळीला आहे का म्हटलं बरंच झालेलं आहे ना. हा बरेच शेळीला दिसले आता. ते कसं काय करतात? नाही मग त्या शेळ्या घेऊन घेऊ नका त्या घेऊ त्या नका निवडू नका. आता आम्ही बघितलं बरेच शेळी त्या आहे. घेऊ नका. ते निवडू नका. बसवतो का? हा म्हणून आहे बरेच शेळी लागली. बघा मावा कसा आहे, मावा हा संसर्गाची जरूर आहे. क्लायमेटनुसार वातावरणातील चेंज होतो. माव्याबद्दल काय सांगतो, बाकी इतर सर्व तुम्हाला समजेल, पण मावा कसा आहे की जसं तुमचं वातावरण बदलत जातं त्याप्रमाणे मावा येतो. आता हिरव्यामधून सुक्यामध्ये होत चाललं, म्हणजे हिरवा चारा कमी होत चाललाय, सुका चारा वाढत चाललाय. हा जो वातावरणाचा बदल आहे किंवा चाऱ्याचा बदल आहे त्याच्यामुळे माव्याचा परिणाम दिसून येतो. माव्यामध्ये काही मोठं हे नाही आहे. मावा म्हणजे कसं की मरतुकीचा रोग नाही आहे. मावा हा फक्त 3 दिवसाचा रोग आहे. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला ह्या फोड्या येतात. ह्या फोड्यांना काय करायचं, हळद, कापूर, थोडंसं तुरटी, हे कापूर थोडंसं, तुरटी थोडीशी, तेल, गोडं तेल एकत्र मिक्स करा. त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाका थोडंसं, आणि हे ह्याचं मिश्रण पूर्ण तोंडाला लावा. थोडंसं अर्धा चमचा त्याच्या तोंडात पण सोडा, आणि ते जवळजवळ सतत 3 दिवस केलात तुम्ही. शेळ्या चरून आल्याच्या नंतर ते केलात ना, मावा जरी थोडी जरी असेल ना तरी पण ती तिकडे येते, दबते, वाढत नाही. त्याच्यावर पुढे शेळीला त्रास होत नाही, आणि हा फक्त 3 दिवसात त्या पूर्णपणे निघून जातं. म्हणजे असा माव्यावर हे 3 दिवस जरी तुम्ही कंटिन्यू केलात ना, हळदीचा उपाय, हळद, तेल, ज्याच्याकडे तुरटी नसेल किंवा कापूर नसेल तरी चालेल, पण हळद, तेल आणि थोडंसं मीठ हे एकत्र जरी कंटिन्यू